हॅलो स्टुडंट, हे आपलं तिसरं लेक्चर आहे, चौथं लेक्चर आहे आणि यामध्ये आपण ग्रेन स्मट ऑफ ज्वार पाहणार आहोत। याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 सुरू केलं होतं आणि त्यामध्ये आपण 2 डिसीजेस पाहिले होते। कोणकोणते? तर पहिला होता ग्रेन इयर ऑफ बाजरा अँड सेकंड दॅट इज द लीफ स्पॉट ऑफ टोमॅटो। टुडे वी डिस्कस अबाउट द ग्रेन smut of jawar, grain smut of jawar, and when we can start any disease we see सुरुवातीला आपण त्याचे काही सिम्पटम्स पाहणार आहोत, लक्षणं पाहणार आहोत, त्यानंतर त्याचं कॉजल ऑर्गॅनिझम पाहणार आहोत की बाबा हा सुरुवातीला सिम्पटम्स, त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ दिस कॉजल ऑर्गॅनिझम आणि लाईफ सायकल ऑफ दिस डिसीज। दिस इज आवर थर्ड डिसीज दॅट इज द ग्रेन स्मट ऑफ ज्वार। मग हा डिसीज आपल्याला पर्टिक्युलरली कुठं पाहणार आहोत, कुठं पाहायला मिळेल तर ज्वार प्लांटवरतीच पाहायला मिळणार आहे। अँड इट इज द मोस्ट कॉमन डिसीज ऑफ द ज्वार प्लांट। खूप कॉमन डिसीज आहे हा ज्वार प्लांटचा। मग याची लक्षणे काय असते? सिम्पटम्स। द फर्स्ट सिम्पटम्स, द सिम्पटम्स आर सीन आफ्टर द ग्रेन फॉर्मेशन। म्हणजे सुरुवातीच्या अगदी अर्लियर स्टेजेसमध्ये आपल्याला काहीही सिम्पटम्स, काही लक्षणं दिसणार नाही ज्वारच्या प्लांटवरती, पण ज्या वेळेला ग्रेन फिलिंग होईल ॲट दॅट टाईम, ग्रेन फिलिंग स्टेज पूर्ण होईल म्हणजे त्या कणिसामध्ये कणीस ज्या वेळेला तयार होईल, ग्रेन तयार होतील त्यावेळेलाच आपल्याला सिम्पटम्स पाहायला मिळेल। त्याच्यामुळं क्युअर करण्यासाठी हा डिसीज खूप हार्ड जातो का तर इनिशियल स्टेज देर इज नो सिम्पटम्स। द सेकंड सिम्पटम्स दॅट इज द एव्हरी इंडिव्हिज्युअल ग्रेन इट इज अफेक्टेड। म्हणजे प्रत्येक ग्रेन, एक ग्रेन हा अफेक्टेड असतो। इन सम प्लेस, काही वेळेला काय होतं, इन सम प्लेस ऑफ ग्रेन स्मट सोरस इज ऑल्सो प्रोड्युस्ड। इन सम प्लेस ऑफ ग्रेन द स्मट sorus is produced, that is the grain is replaced by a cylindrical oval dirty gray sorus। थर्ड सिम्पटम्स काय सांगते तर स्मट आहे। स्मट आहे म्हणजे पहा, म्हणजे आपण ज्वारीमध्ये कधी काळी ज्वारी दिसते किंवा ज्वारीला जर आपण असं चोळलं तर त्याच्यामधून ब्लॅकिश पावडर जी येते दॅट इज द स्मट। त्याला आपण काय म्हणूया? स्मट। पण या थर्ड याच्यामध्ये काय म्हणतात की द इन प्लेस ऑफ द ग्रेनच्या जागेवरती आपल्याला स्मट सोरस दिसणार आहे। सोरस, द स्पोर्स बेरिंग स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज सोरस। म्हणजे ज्या स्ट्रक्चरवरती स्पोर्स प्रेझेंट असतील त्या कॉजल ऑर्गॅनिझमचे स्ट्रक्चर इट इज कॉल्ड ॲज सोरस अँड इट इज प्रोड्युस्ड। हे प्रोड्यूस होईल, सोरस तयार होईल तिथं, म्हणजे पूर्ण ग्रेनची जागा कोण घेईल तर स्पोर्स घेतील। अँड दिस रिप्लेस्ड बाय द सिलेंड्रिकल ओव्हल अँड द डर्टी ग्रे सोरस। पूर्णच्या पूर्ण ग्रे कलरचं सोरस आपल्याला पाहायला मिळेल। हे आपण इथे डायग्राममध्ये पाहू शकतो। हा कॉल्युमिला आणि हे त्याचं ग्लूम लिव्ज लाईक स्ट्रक्चर अँड इन दॅट दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द सोरस अँड होल this is the ovary and in that whole the spores is present, blackish color spores is appear and this is the affected ear। कणीस जर असेल त्याच्यामध्ये ब्लॅकिश कलरची पावडर दिसेल आपल्याला, असं जर स्ट्रक्चर दिसत असेल दॅट इज द स्मटेड इयर। इयर मीन्स कॉप और कणीस। ठीक आहे, आलं लक्षात? आफ्टर दॅट धिस सोरस म्हणजे काय लक्षात आलं? स्पोर्स bearing body, it is called as sorus and this sorus it is surrounded by glumes। आता डायग्राम मध्ये दाखवलेलं this sorus it is surrounded by the glumes at the base। इथे पहा परत एकदा, this sorus it is surrounded by this glume at their base, okay base। and in some variety, काही व्हरायटी मध्ये काय पाहायला मिळेल तर in some variety of jawar the shape and size of the smutted grain, size आणि shape of the smutted grain it is not affected असेल।
साईज पण अफेक्ट करेल, साईजला पण काही इन्फेक्शन नसेल, ॲज वेल ॲज त्याच्या शेपला सुद्धा काही इन्फेक्शन नसेल. व्हेन दीज ग्रेन आर ब्रोकन दे आर फाउंड टू बी फिल्ड विथ स्मट पावडर. वरवर जर पाहायला गेलं तर त्याची ग्रेनची साईज पण सारखी चांगली दिसेल, शेप पण असेल, पण ज्या वेळेला आपण ग्रेन मोडू किंवा ब्रेक करू, इट इज फिल्ड विथ द ब्लॅक कलर पावडर. आपण म्हणतो पहा कधी कधी ज्वारीमध्ये कानी आहे, दिस कानी इट इज द स्मट. त्याला जर आपण असं चोळलं तर त्याच्यामधलं ब्लॅकिश पावडर बाहेर येते लक्षात. द नेक्स्ट सिम्पटम्स दॅट इज द वॉल ऑफ द सोरस. इट इज व्हॅरीज. जी वॉल आहे ती काय होईल, व्हॅरी केली जाईल. द वॉल ऑफ सोरस इट इज व्हॅरीज इन सिलेंड्रिकल सोरस. वॉल कशी असेल, व्हॅरीज केली जाईल सिलेंड्रिकल सोरस. अँड धिस सोरस वॉल, जी काय सोरसची वॉल असेल, इट इज मेड अप ऑफ फंगल टिश्यू. इट इज मेड अप ऑफ फंगल टिश्यू अँड रप्चर्स इझिली. ती फंगल टिश्यूमुळं बनलेली असल्यामुळं काय होईल, त्याचं ब्रेकडाऊन जे असेल ते इझी होईल आणि रप्चर्स होईल. आणि व्हेन द वॉल ऑफ द फंगल टिश्यू इज ruptured, at that time the spores it is liberated easily. And हे झालं कुठल्याच्या बाबतीत, तर सोरस जर सिलेंड्रिकल शेपमध्ये असेल तर. बट व्हेन द सोरस इज स्पेरिकल, गोल जर असेल तर वॉल इज डायरेक्टली ओरिजिनेटेड फ्रॉम, कुठून ओरिजिनल, राईपंड ओहरी. ओहरी राईप झालेली असेल त्या ओहरीपासून वॉल डायरेक्टली राईज होईल, राईपंड ओहरी. In case of the spherical sorus, the wall is actually originated from the ripened ovary and it is tough. आणि ती वॉल कशी असेल, अगदी टफ असेल, कठीण असेल, रिजिड असेल अँड रिमेन अनब्रोकन अनटिल थ्रशिंग. जोपर्यंत आपण त्याची थ्रशिंग किंवा आपण त्या ज्वारीची कापणी करत नाही तोपर्यंत ते स्मटचे स्पोर्स बाहेर येणार नाहीत. इथे काय सांगितलं आहे, वॉल सांगितल्या सोरसच्या दोन पद्धतीच्या असतात. एक सांगितले सिलेंड्रिकल वॉल असेल तर ती फंगल टिश्यूपासून बनलेली असेल आणि ही फंगल टिश्यूपासून बनलेली वॉल इझिली काय केली जाईल, ब्रेक केली जाईल. आणि दुसरी वॉल कुठली सांगितले, जर समजा स्पेरिकल सोरस जर असेल तर ती ॲक्च्युली ओरिजिनेट होईल कुठून, तर रायपंड ओहरीपासनं. आणि ती टफ असेल, रिजिड असेल, टफ असेल, रिजिड असेल म्हणजे त्याला ब्रेक करायला खूप वेळ लागेल. आणि ती ब्रेकिंग कधी होईल, तर जोपर्यंत आपण त्याची कापणी करणार नाही तोपर्यंत ती वॉल ब्रेक होणार नाही. इट इज द नेक्स्ट सिम्पटम्स. लक्षात येत आहे. आता नेक्स्ट अनदर सिम्पटम्स ऑफ धिस ग्रेन स्मट, द इंटेरियर ऑफ द सोरस. आता इंटेरियर स्ट्रक्चर कसं सांगितलं आहे सोरसचं. सोरस इट इज कम्प्लिटली फिल्ड विथ, पूर्ण भरलेलं असेल स्मट पावडर. स्मट कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, ज्या ज्या वेळेला आपण स्मटचा उच्चार करू ॲट दॅट टाईम इट इज द ब्लॅक कलर्ड पावडर. ब्लॅक कलर्ड पावडर, ब्लॅक कलर पावडर आहे म्हणजे तिथं ब्लॅक कलरचे स्पोर्स आहेत फॉर द इन्फेक्शन ऑफ द नॉर्मल ॲज वेल ॲज द हेल्दी प्लॅन बॉडी. येते लक्षात. ज्या वेळेला आपण स्मट पावडर म्हणू, कुठलाही डिसीज असू द्या, जवारचाच नाही, कुठं जरी आपण स्मटचा उच्चार करणार असू तर तिथे ब्लॅक स्मट म्हटल्याच्या नंतर तिथं ब्लॅकिश कलरची पावडर असते आणि त्या ब्लॅकिश कलरची पावडर म्हणजे स्पोर्स असतात. हे कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. येते लक्षात. आता बघा, द इंटेरियर स्ट्रक्चर of the sorus, it is completely filled with smut spores in a center and there is a column is hard. column कसा असणार आहे, सेंटरचा पोर्शन हार्ड असणार आहे and this tissue it is called as columella. तो पोर्शन स्मट पावडर तिथं सेंटरला भरली जाईल म्हणून तो पार्ट कसा होईल, हार्ड होईल and this hard structure it is called as कॉलोमिला. त्याला काय म्हणणार असो आपण, तर कॉलोमिला. अँड इट इज मेड अप ऑफ होस्ट पॅरेनकायमॅटस टिश्यू. आणि हा कॉलोमिला कुठं तयार होणार आहे, तर कुणाच्या मदतीनं, तर होस्टच्या पॅरेनकायमॅटस सेल्स ज्या असतील त्याच्या मदतीनं ह्या सगळं तयार करणार आहेत. एक हार्ड स्ट्रक्चर तयार करतील, त्याला काय म्हणणार असो आपण, कॉलोमिला. आपण इथं परत एकदा पाहूयात. स्ट्रक्चर हा कॉलोमिला, बट इट इज द बेसिकली इट इज द स्ट्रक्चर ऑफ ओहरी. का तर आपण सांगितलं की ज्या वेळेला ओहरी राईप होईल आणि ग्रेन फॉर्मेशन असेल किंवा ग्रेन फिलिंगच्या स्टेजलाच आपल्याला हा डिसीज दिसणार आहे. म्हणून ह्या स्टेजला इतर रिजिड टिश्यू असतील आणि ह्या कशा आहेत, पॅरेनकायमॅटस टिश्यू आहेत. इट इज कॉल्ड ॲज कॉलोमिला. येते लक्षात.
आणि हे स्ट्रक्चर आहे इन्फेक्टेड, म्हणजे नॉर्मल कणीस दिसेल आणि मध्ये मध्ये कुठेतरी आपल्याला ब्लॅक कलरचे काही काही ग्रेन्स दिसतील. दिस इज द इन्फेक्टेड स्मट. लक्षात येते? म्हणजे आपण काय पाहिलं, आत्ता आपण सुरू केला होता ग्रेन स्मट आणि त्याच्यामध्ये आपण पाहिलेत सिम्पटम्स. सिम्पटम्स आपल्याला नॉर्मली दिसणार आहेत का, म्हणजे इनिशियल स्टेजला दिसणार नाही आहेत. आपल्याला ज्या वेळेला ग्रेन फॉर्मेशन झालेलं असेल त्या इयरमध्ये, आफ्टर दॅट तेव्हाच आपल्याला तिथे दिसणार आहेत सिम्पटम्स. त्याच्या अगोदर आपल्याला प्लॅन बॉडीची ग्रोथ कशी असेल तर नॉर्मल असेल आणि हेल्दी असेल. अँड आफ्टर ग्रेन फॉर्मेशन ओनली इट इज सिव्हिअर. येते लक्षात? देन वी स्टडी अबाउट द कॉझल ऑर्गॅनिझम. आता त्याचा कॉझल ऑर्गॅनिझम कोण आहे तर द कॉझल ऑर्गॅनिझम ऑफ दिस ग्रेन स्मट ऑफ जवार इज The causal organism of the green smut of jawar is Phaseolea thica sorgi. त्याचं क्लासिफिकेशन पहा. सिस्टमॅटिक पोझिशन त्याची कुठं प्रेझेंट आहे तर इट बिलॉंग्स टू द डिव्हिजन अमास्टिगोमायकोटा. डिव्हिजन आहे अमास्टिगोमायकोटा. सब डिव्हिजन आहे बेसिडिओमायकोटिना. सब डिव्हिजन कुठली तर बेसिडिओमायकोटिना. क्लास कुठला आहे तर क्लास आहे बेसिडिओमायसेटिस. इट बिलॉंग्स टू द क्लास बेसिडिओमायसेटिस. नेक्स्ट सबक्लास that is Teleomycetidae. Subclass Teleomycetidae. Order Styliaginales and family Styliaginaceae. येते लक्षात? I can repeat again. पहा, डिव्हिजन अमास्टिगोमायकोटा, सब डिव्हिजन बेसिडिओमायकोटिना, क्लास बेसिडिओमायसेटिस, सब क्लास टिलिओमायसेटिडी, ऑर्डर्स स्टिलाजिनेल्स अँड फॅमिली स्टिलाजिनेसी. ओके, येते लक्षात? आफ्टर दॅट वी सी द स्ट्रक्चर ऑफ दिस फंगल मायसेलियम. मायसेलियम मी तुम्हाला सांगितलं होतं. मायसेलियम कशाला म्हणतोय तर फंगल बॉडी जी असते त्याला आपण काय म्हणतोय मायसेलियम. आणि त्या फंगल बॉडीच्या मायसेलियमचं स्ट्रक्चर पाहणार होतोच आपण. ओके, स्ट्रक्चर कसं असेल पहा. इट इज द ऑब्लिगेट पॅरासाइट. ऑब्लिगेट इट मीन्स दॅट दिस पॅरासाइट इट रिक्वायर कंपल्सरीली जवार ॲज अ होस्ट. देअरफॉर इट इज द ऑब्लिगेट पॅरासाइट. ठीक आहे. मायसेलियम इंटरसेल्युलर ब्रँचड सेप्टेड अँड डायकॅरियोटिक. म्हणजे त्याची बॉडी कशी असेल, इंटरसेल्युलर असेल, ब्रँचेड असेल, सेप्टा असेल. सेप्टा कंपार्टमेंट सेप्टा. डायकॅरियोटिक म्हणजे एच सेप्टा कंटेंट टू न्यूक्लियस. इट मीन्स दॅट डायकॅरियोटिक. येते लक्षात? डायकॅरियोटिक 2 न्यूक्लियस असलेले. आता काय करेल हे? इट प्रोड्युसेस नॉब लाईक हस्टोरिया. गोल असा हस्टोरिया तयार करेल. नॉब लाईक हस्टोरिया. हस्टोरिया सांगितलं होतं. इट इज द रूट लाईक स्ट्रक्चर विच ॲब्सॉर्ब द नरिशमेंट फ्रॉम द फंगल बॉडी. इट प्रोड्युसेस द नॉब लाईक हस्टोरिया and the smut spores are small, spherical, light brown and smooth walled. स्ट्रक्चर सांगितलंय त्यांनी स्पोर्सचं कसं असेल. इट इज स्मॉल, स्पेरिकल, गोल असतील, लाईट ब्राऊन आणि वॉल कशी असेल त्यांची तर स्मूथ वॉल्ड असतील. येते लक्षात? स्मॉल असतील, राऊंडेड असतील आणि स्मूथ वॉल्ड असतील. ओके, हे झालं स्ट्रक्चर. आफ्टर दॅट द नेक्स्ट पॉइंट. On getting these spores, when it getting the moisture, the smut spores are separated. ज्या वेळेला त्यांना मॉइश्चर मिळेल त्यावेळेला काय केले जातील ते सेपरेट केले जातील. अँड these spores are germinated immediately. And these spores are germinated immediately to remain viable. जिवंत राहण्यासाठी त्यांना जर्मिनेशन करावं लागेल. पण केव्हा? ज्या वेळेला मॉइश्चर असेल त्याच वेळेला. आणि इन ड्राय कंडिशन and if there is no moisture is present or any environmental condition is present at that time, in dry condition also it is live in 6 year. ड्राय एन्व्हायरमेंट जरी असेल तरी 6 वर्ष जगतील. आणि समजा आपण एखादी स्पेसिस हार्बेरियम म्हणून जर आपण त्याला सेव्ह केली असेल, हार्बेरियम म्हणून जर त्याला सेव्ह केली असेल त्यावेळेला ते 13 वर्षसुद्धा जिवंत राहू शकतील. येते लक्षात? आणि हे जे काही स्पोर्स आहेत दी स्पोर्स
their germination, it is 2 types, and these 2 types of the germination it is seen in our next video. Thank you, student.